लोकशाहीचा महत्त्वाचा स्तंभ वृत्तपत्र असला तरी त्याचा पाठीराखा हा वृत्तपत्र विक्रेता आहे. या वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळाला मंजुरी मिळाल्याने वृत्तपत्र विक्रेत्यांना न्याय देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. याचं औचित्य साधून ठाण्यातील शासकीय विश्रामगृहामध्ये गेली 6 वर्ष यासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार संजय केळकर यांचा ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या प्रसंगी परिवहन सदस्य विकास पाटील, असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे, वृत्तपत्र विक्रेते संजय सातर्डेकर, वैभव म्हात्रे, शरद पवार, समीर कोरे, दिलीप चिंचोले, संदीप अवारे, विवेक इसामे, भरत कुटे, सुरेश मस्करे, प्रदीप बिडलान, दिनेश भिंताडे, राजेंद्र सुर्वे, बंडू कदम, अजय मोरे, कृष्णा साळुंखे, गणेश शेडगे इत्यादी उपस्थित होते. आमदार केळकर यांनी यावेळी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्यवाद दिले. वृत्तपत्र विक्रेता हा संघटित घटक आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या वृत्तपत्रांमधील वृत्तपत्र हा महत्त्वाचा घटक आहे. कामाची पद्धत, कामाची वेळ, अत्यल्प उत्पन्न याचा विचार करता वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील वृत्तपत्र विक्रेत्यांची एकमेव शिखर संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेसह विविध वृत्तपत्र विक्रेता संघटनांनी सरकारकडे केली होती. आमदार केळकर यांनी अनेकदा हा प्रश्न विधिमंडळामध्ये मांडला होता. तत्कालीन मंत्री संभाजी पाटील यांच्याकडे दाद मागितल्यानंतर कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही साकडं घातलं होतं. त्यानंतर 2018च्या सुरुवातीला वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास मंडळ स्थापन करण्यात आले होते. सातत्याने केलेल्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गत अधिवेशनामध्ये याबाबत घोषणा केली होती. तर आज कॅबिनेट बैठकीमध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाला मंजुरी दिल्याने स्वप्न सत्यात उतरल्याचे आमदार केळकर यांनी सांगितले. महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय गेल्या 4 मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेत. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वृत्तपत्र विक्रेते कल्याणकारी मंडळ हे त्यांनी जाहीर केलं, त्याला मंजुरी दिली. 2 महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं, मीच मागणी केली होती आणि त्याला मंजुरी जी आहे आणि GR जो आहे तो आता लगेचच निघणार आहे. खरं म्हणजे वृत्तपत्र विक्रेते फार मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये 2.5 लाख वृत्तपत्र विक्रेते आहेत की जे स्टॉल घेऊन विक्री करतात, घरोघर वृत्तपत्र पोहोचवतात आणि देशामध्ये 1.5 ते 2 कोटी वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि त्याच्यामुळे याची संख्या इतकी मोठी आहे. गेली 6 वर्ष 10 अधिवेशनात माझ्या आठवणीप्रमाणे हा विषय जो आहे तो सातत्याने शासनाकडे माझी मागणी होत होती आणि त्या निमित्ताने ही वृत्तपत्र विक्रेते जे आहे हे ठराविक वयाच्या नंतर त्यांना भविष्य नाही, त्यांच्या कुटुंबाला भविष्य नाही, त्यांच्या मुलांना भविष्य नाही, त्यांच्याकरता काही ना काहीतरी कल्याणकारी योजना आल्या पाहिजे आणि त्याच्याकरता या महामंडळाच्या माध्यमातून शेवटी लोकशाहीचा हा अत्यंत महत्वाचा स्तंभ जसं वृत्तपत्र आहे तसं त्याच्या पाठीराखा जो आहे तो वृत्तपत्र विक्रेता आहे आणि त्याच्यामुळे हा पाठपुराव्याला यश मिळालं. मी माननीय शिंदे साहेब आणि फडणवीस साहेबांचं विशेष करून अभिनंदन करीन, त्यांना धन्यवाद देईन. महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटनेतर्फे गेल्या अनेक वर्षापासून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी स्वतंत्र असं कल्याणकारी महामंडळ व्हावं अशी मागणी होती. मात्र आमदार संजय केळकर साहेब यांच्या माध्यमातून गेल्या 6 वर्षापासून पाठपुरावा केला आणि आमदार संजय केळकर साहेबांनी 10 वेळा वृत्तपत्र विक्रेत्यांचं कल्याणकारी महामंडळ व्हावं हा विषय अधिवेशनामध्ये मांडला आणि आज ते मंजूर झालंय. त्याच्यामुळं जे ऊन, पाऊस, वारा असेल अशा परिस्थितीत सुद्धा वृत्तपत्र विक्रेता घरोघरी जे पेपर पोचवण्याचं काम करतो त्याला खरं शासन दरबारी कुठंतरी त्याला दखल घेतली आणि हा कल्याणकारी महामंडळ मंजूर केलं. त्याबद्दल महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना असेल ठाण्यात किंवा महाराष्ट्रातील सगळ्या वृत्तपत्र विक्रेत्यांतर्फे मी माननीय आमदार संजय केळकर साहेबांचं अभिनंदन व्यक्त करतो. तसेच महाराष्ट्र सरकार, माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो.